साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी सिव्हिल चौक येथील आयडी रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे। देशात आणि राज्यात कोरोना व्हायरसने धुडगूस घातल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या निर्देशानुसार शहर परिसरातील कोरोना सदृश्य रुग्णांकरिता सोलापूर महापालिकेकडून तत्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी सूचना मिळताच पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सिव्हिल चौक येथील आयडी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकरिता 6 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। बुधवारी सभागृह नेते श्रीनिवास कल्ले यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी आयडी हॉस्पिटलमध्ये कोरोना सदृश्य रुग्णांना प्राथमिक स्वरूपाची वैद्यकीय सेवा या ठिकाणी पुरवण्यात येत आहे अशी माहिती आयडी हॉस्पिटलचे डॉक्टर के.एम. पटवर्धन यांनी दिली। इथं 6 बेड ठेवलेले आहेत, आयसोलेशन ज्याला म्हणतात, आयसोलेशन बेड आणि अंडर ऑब्झर्वेशन बेड, हे 6 बेड तिथे ठेवलेले आहेत। दिवसभरात इथं नर्सेस असतात आणि प्राथमिक जे उपचार आहेत, सर्दी खोकला अशी जी लक्षणं घेतात त्यांचे आपण इथे इलाज करतो आणि त्यांना जे काय अँटीबायोटिक बाकीच्या गोळ्या वगैरे देतो आणि ते ऑब्झर्वेशन करून जर त्यांची लक्षणं जर वाढली तर मग आपण त्यांना रक्त तपासणीसाठी वगैरे सिव्हिल हॉस्पिटलला पाठवू देतो। त्याचे रिपोर्ट जसे येतील त्याच्याप्रमाणे आपण पुढं कारवाई करू। काय की त्यांनी एक महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की हे घाबरून नाही घ्यायला पाहिजे। प्रत्येक माणसाला 8 दिवसांनी 15 दिवसांनी किंवा थंड पदार्थ येतात, काही ना काही अशी सर्दी खोकल्याची लक्षणं येतात। तर प्रत्येक सर्दी खोकला आहे, ताप आहे, याचा अर्थ त्याला काही या प्रकारचं कोरोना बाधित आहे असं नाही। आणि जवळच्या जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांना ताबडतोब संपर्क साधून त्यांनी त्यांचे जे उपचार आहेत अँटीबायोटिक वगैरे फॅमिली डॉक्टरकडून घ्यावे आणि त्यातनं जर वाढायला लागलं तर मग त्यांनी संपर्क साधावा। सोलापूर शहर परिसरामध्ये कोरोना सदृश्य रुग्णांकरिता पालिकेकडून चोख व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी घाबरून न जाता पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून आवश्यक त्या सर्व चाचण्या करून घेण्याचे आवाहन यावेळी सभागृह नेते श्रीनिवास कल्ले यांनी केलं आहे। सोलापूर महापालिकेच्या वतीने आयडी हॉस्पिटलच्या ठिकाणी जो कोरोना रोगाचा जो थैमान माजलेला आहे त्या रोगाच्या संदर्भात महापालिकेकडून आयडी हॉस्पिटलच्या ठिकाणी डॉक्टर पटवर्धन यांची नेमणूक या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नेमणुकीखाली मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्टाफ नेमलेला आहे। या ठिकाणी जो पूर्वीचा जो आयडी हॉस्पिटल होता त्यात आणि आत्ताच्या खूप बदल झालेले आहेत आणि पूर्ण स्वच्छता आणि जो पेशंट बाधित असेल किंवा खोकला सर्दी ताप ज्याला असेल अशा लोकांना या ठिकाणी येऊन तपासणी करून घ्यावं। जर या ठिकाणी नसेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडनं तपासणी करून घ्यावं असं या ठिकाणी सोलापूर महापालिकेच्या वतीने मी या ठिकाणी आवाहन करतो।